गडावर येईल समोरचं जे भव्य मंदिर दिसतं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, हे मंदिर आपले करवीरचे लोकराजा राजर्षी शाहू महाराज 1913 त्यांच्या राजवटीमध्ये हे मंदिर उभं केलेलं आहे. आतमध्ये मूर्ती जी आहे ती मार्बलची मूर्ती आहे, म्हणजे अश्वरूढावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज. जे शिवजयंतीच्या दिवशी 24 तास ही खुलं असते, इतर दिवशी सकाळी पूजा अर्चा करून ते बंद करतात. तर आतमध्ये ती मूर्तीचं जे ज्यावेळेला शिवजयंती ज्यावेळेला असते त्यावेळेला 24 तासामध्ये इथून ज्या ज्योत निघतात ते जवळजवळ 1,500 ते 2,000 ज्योत पन्हाळगडावर निघतात. बापरे, इतकी लोक येतात तिथं, म्हणजे मंडळं वगैरे येतात ना, ते इथून निघटलं जातं. मोठं म्हणजे भव्य मंडप वगैरे असतो, जे की उत्सव ज्याला आपण म्हणतो तो उत्सव असतो पन्हाळगडावर. आणि समोरची बरोबर जी इमारत दिसते भव्य इमारत, ती इमारत म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची धाकटी शिंका त्यांचा हा राजवाडा 1708 मध्ये बांधकाम केली गेलेली इमारत. 1702 नंतर या गडावर मराठा सरदाराचं साम्राज्य सुरू होत असताना छत्रपती शिवाजीराजे यांचे 2 सुपुत्र राजे संभाजी आणि राजे राजाराम. तर संभाजीराजांच्याकडे म्हणजे त्यांचा जो मुलगा शाहू त्यांच्याकडे साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी तानाराम यांच्याकडे. त्यावेळेला ही इमारत उभी केली गेली. इथून राज्यकारभार छत्रपती ताराराम यांच्याकडे. परंतु काही काळामध्ये हा गड सोडून कोल्हापूरला निघून गेले आणि कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांनी आपला मोठा भव्य राजवाडा उभा केला, जो आपण भवानी मंडप म्हटलं जातं. जे महालक्ष्मीचं जे मंदिर आहे तिथे एक मोठी आर्च आहे, तिथून गाड्या वगैरे जातात. ती आर्चमध्ये ती जी इमारत उभी केली गेली आहे ती ताराराणीचा राजवाडा. आतमध्ये हात सोडल्यानंतर त्याला बाहेर येता येऊ नये म्हणून इथं नाही का दरवाजा आहे माणसांना ये जाय करण्यासाठी. व्यक्तीला आणि याच्या आतमध्ये दरवाजा वगैरे असणार आणि मग दोन्ही साईडनं हे आगळ टाकणार आहे ना, बंद वगैरे करण्यासाठी, ओंडके टाकायचे यासाठी. येऊ शकत नाही ना तो. हां, आणि इथं मोकळ्या याच्यामध्ये. अच्छा, ही विहीर का? ते दरवाजा पूर्वीचा. हां, म्हणजे असं वरती पायऱ्या आहेत त्याला, पायऱ्या असणार तिकडं. आता हे काय केले नगर परिषदेने इथं दुकान गाळे वगैरे उभे केलेले आहे. हां पाणी वगैरे इथं दिसतं ना? हां, आहे दिसतंय. हे घाण पडू नये पाण्यामध्ये म्हणून ते काय केलेलं आहे नगर मस्त नितळ पाणी ते. हां, आता कशासाठी वापरतात? पिण्यासाठी वापरतात पाणी. त्याचं मंदिर आहे. हो ना. हां, पुढे श्रीरामांचं मंदिर आहे पलीकडे. हो का? श्रीरामाचं मंदिर आहे. अशी कितीक मंदिर आहे बरं? अंबाबाईचं मंदिर आहे, अच्छा. ब्रह्मेश्वरचं मंदिर आहे. अच्छा. त्याचं जे श्रीरामाचं मंदिर आहे की नाही त्यात 3 आहे ती. हो का? हां, गणपती पण आहे, मारुती पण आहे. टेम्पल 2 वेळा झाली. तिथून दाखल लावलं ते दत्ताचं मंदिर तिथलं पलीकडच्या बाजूला आपण बघितलं. हो हो हो. ते आणि हे जे मंदिर आहे ना हे सोमेश्वर. सोमेश्वर म्हणजे शंकर, शंकराचं मंदिर आहे. हे मोठा तलाव दिसतो आपल्याला. इकडे डाव्या बाजूला हे ब्रिटिश लोकांची इमारत, इथं त्यांचं ऑफिस होतं. आज आपलं तहसील कार्यालय. तहसील कार्यालयाला तहसीलदार साहेबांचं निवासस्थान त्याच्या पलीकडच्या बाजूला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे राजाराम महाराजांची दुसरी पत्नी ताराराणीचा राजवाडा हे सॉरी समाधी. आणि उजव्या बाजूला जे आहे ना ते रामचंद्र पंत अमात्य बावडेकर त्यांची समाधी आहे. ही 1716 त्यांचा मृत्यू झाला, त्यांची समाधी. आता ते हे दिसतं ना आपल्याला त्यांचाच अर्धपुतळा जो आहे ना एक मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी 2019 का 20ला नवीन बांधलेला ते त्याचं अनावरण केलं गेलेलं आहे. आणि या बाजूला जे दिसतं ना आपल्याला ही भव्य इमारत दिसते ना ॲक्च्युली डेरेम आहे. अच्छा, ही डेरेम ज्याला आपण पाहुणे मंडळी राजे लोकांना भेटीसाठी येणाऱ्या त्या लोकांचं आराम करण्याचं ठिकाण म्हणजे त्यांचं गेस्ट हाऊस. आता तिथं काय लिहिलेलं आहे रेडे महल लिहिलं आहे बघा, चुकीचं लिहिलेलं आहे. का तर रेडे बांधण्यासाठी एवढी मोठी भव्य इमारत असेल का? आणि मग तुम्ही म्हटलं ना पागा, ते बघा ही भिंत दिसते का आपल्याला, ही 2 व्हीलर दिसतात ना तिथं पागा होता तो. अच्छा, तिथे शाळा होती. मग बोललो ना आपल्याला आमचे वडील लहान असताना 4थी पर्यंत शाळा इथे होती. तो पागा इथे होता.
आणि ह्याच्या पलीकडच्या बाजूला आतमध्ये संभाजी महाराजांचं स्मृतीस्थान. तिसरे थर्ड संभाजी म्हटलं कारण शिवाजीराजांचे भाऊ संभाजी, हा मुलगा संभाजी आणि नातू संभाजी. तर त्यांची त्या ठिकाणी 1760 पर्यंत हुकूमत या हा हा ठिकाणी. जी त्यांची आई ताराराणी, सावत्र आई जरी असली तर आईच आहे ती. तर ती त्यांच्या आधिपत्याखाली हा या गडावरून त्यांचा राज्यकारभार. कारण 1761 मध्ये छत्रपती ताराराणींचा देहांत साताऱ्यामध्ये माहुली म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. दोन्ही संगम आहेत ना त्यांचा, तिथे त्यांची समाधी आहे. हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसतात तर ते बघा, आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी 10 वाजेला येणार आहे, तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा. आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा. तर चला भेटूया मग पुढील एपिसोड मध्ये.